मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मी संजय पाटपूर आणि दिलीप पटवर्धन यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर नमस्कार. आज आपण सर्वजण या सभागृहामध्ये डिबेट 2012 त्या सेमिनारमध्ये बसलेलो आणि आजच्या सेमिनारचा विषय आहे स्वामी विवेकानंद रायटिंग फॉर टू द नेशन. या सेमिनारसाठी आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत स्वामी अवधूतानंद. स्वामी अवधूतानंद संन्यासी असल्यामुळे आपल्या हिंदू धर्मातील संन्यासाच्या पूर्वजीवनाविषयी बोलू नये, पूर्वजीवनाविषयी बोलू नये असा संदेश आहे. पण स्वामी विवेकानंदांची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आल्या स्वामी अवधूतानंद आपल्याकडे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या तत्वाप्रमाणे स्वामी अवधूतानंदांनी आपल्या आश्रमाची रचना केली असून कृतीरूप विवेकानंद या एका शब्दात त्यांच्या कार्याचे वर्णन करता येईल. त्यांच्या उद्बोधनातून आपल्याला त्यांचा अधिक परिचय होईल. मी नितीनजी पटवर्धन यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. समीर 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 तुला कळलं पाहिजे ना, ऑपरेटर आहे. आज या मंचावर श्री संजय जी पासपोर्ट हे उपस्थित आहेत. संजय जी पासपोर्ट हे श्री संजय जी पासपोर्ट हे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री आहेत. त्यांचं शिक्षण बीकॉम पर्यंत पूर्ण झाले. 1990 पासून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आहेत आणि 1993 पासून ते पूर्णवेळ करतात. मी नितीनजी पटवर्धन यांना विनंती करतो की त्यांनी संजयजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. ते व्यावसायिक आहेत आणि यानंतर जास्त वेळ न घेता आपला जास्त वेळ न घेता सेमिनारला सुरुवात करतो. मी स्वामी अवधूतानंद यांना अशी विनंती करतो की त्यांनी या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं. कितीतरी शास्त्रज्ञ तिथपासून ते श्रॉडिंगरपर्यंत म्हणा, हे सगळे शास्त्रज्ञ मला वाचताना आईन्स्टाईन म्हणा की विवेकानंद एका उच्चासनावर बसलेले आहेत आणि हे सगळे शास्त्रज्ञ त्यांच्या पायावर बसून विवेकानंद जसं गिरवून येत आहे तसं आपले शोध प्रबंध गिरवत आहे असं आपल्याला वाटणं अगदी स्वाभाविक आहे. असे ज्ञानयोग, राजयोग, धर्माचं विज्ञान आणि तंत्रज्ञान, इन्स्पायर्ड टॉक्स, एकामागोमाग एक लेक्चर्स त्यांनी जी दिली त्याला शरीर विज्ञान शास्त्रज्ञ, फिजिकिस्ट, केमिस्ट, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स हे सगळे त्यांच्या चरणापाशी बसून हे ही व्याख्यानं तल्लीनतेने ऐकत होती उघड्या कानाने. अजूनच मला घटना आठवते. आईन्स्टाईनने असं म्हटलंय उत्तर काळात की विज्ञानामध्ये जे काही बदल होत आहेत त्या बदलांची आपण जर नोंद ठेवत गेलो आणि एक दशकाचा एक युनिट मानलं 10 वर्षांचं, तर कुठल्या दशकामध्ये सगळ्यात जास्त विज्ञानात क्रांती होऊन आली असं जर आपण बघितलं इतिहासात डोकावताना, तर 1895 ते 1905 या दशकामध्ये जे काही बदल घडून आले फिजिकल सायन्समध्ये, भौतिक विज्ञानात, ते 20व्या शतकातल्या विज्ञानाला प्रचंड कलाने घेणारे ठरले. आणि नेमक्या या 10 वर्षात स्वामी विवेकानंदांनी अमेरिका आणि युरोप यांना भेटी देऊन संपूर्ण तिथला बुद्धिवादी समाज मोडून काढला होता, आदळून टाकला होता रोमाकडे म्हटल्याचा. या काळात आपण बघतो नील बोहर आणि मॅक्स प्लँक यांनी त्यांचं क्वांटम मेकॅनिक्सवरती गणित मांडलं. हे सगळे विवेकानंदांचे विचार आहेत.
तुम्ही जे काळजीपूर्वक ऐकले ते तुम्हाला दिसून येईल. एवढंच नव्हे तर विवेकानंद म्हणाले तुम्ही आधुनिक बॅटरी लेवलला जा, ज्याला आपण पिंडी ते ब्रह्मांडी. The subatomic domain melts into astrophysics. Microphysics melts into astrophysics. Microphysics melts into macrophysics. Physics melts into metaphysics. श्रॉडिंगर त्याच्या पुढची पिढीतले शास्त्रज्ञ आहे. श्रॉडिंगर डिटर्मिनिझम, सुपर डिटर्मिनिझम आणि पुढे कितीतरी शोध त्यांनी लावले. विवेकानंद एक वाक्य आहे ज्ञानयोग म्हणतात. त्यांनी आता म्हटलंय 1896 साली, यू कॅनॉट पुल ए सिंगल ॲटम फ्रॉम दिस युनिवर्स अनलेस पुलिंग एंटायर युनिवर्स बिहाइंड इट. यू कॅनॉट पुल आउट वन ॲटम, सिंगल ॲटम फ्रॉम दिस युनिवर्स अनलेस पुलिंग एंटायर युनिवर्स बिहाइंड इट. आणि आज आपण बघतो की भौतिक शास्त्रज्ञ ह्या मताची आता एकमत झालेले आहे. किती शब्द त्यांनी वापरावे, शब्दाच्या कोलांट्यावर मारले, नेमके शब्द मॉडर्न मध्ये वापरायला लागतात. आणि हेच नेमकेपण तिथे आपल्याला खायला होतं. म्हणून हायझेनबर्गने म्हटलं होतं हे नेमकेपण आपल्याला सांगता येत नाही. अनसर्टनिटी प्रिन्सिपल मध्येच आहे. टाइम अँड व्हेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन और मायक्रो पार्टिकल cannot be detected simultaneously. But yes, either or you can detect it. आणि नेमकं हेच विवेकानंदांनी मांडलं होतं. दुसरं एक प्रचंड आश्चर्य आपल्याला वाटतं वाचताना की विवेकानंदांनी सांगितलं होतं मास ऑफ ए ऑब्जेक्ट, मास ऑफ ए बॉडी इज प्रपोर्शनल टू इट्स व्हेलॉसिटी. मास ऑफ ए बॉडी is proportional to its velocity. As velocity changes, mass changes. लक्षात ठेवा, विधान त्यावेळेस त्यांनी केली होती त्यावेळेला आईन्स्टाईन हा केवळ एक पेटंट ऑफिसमध्ये कारकुनाचं काम करत होता. आणि विवेकानंद फक्त त्याचं वय होतं 29, 30, 32 फार. कुठल्याही विज्ञानाच्या महाविद्यालयात किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला गेलेले नाही. मग हे ज्ञान त्यांनी मिळवलं कुठे की जेणेकरून त्यांना या वैज्ञानिकांनी नाव दिलं होतं सायक्लोनिक हिंदू, झंझावाती हिंदू म्हणाले, तुफानी हिंदू. हा जिथे काही सुद्धा वादळ निर्माण करतो चांगल्या अर्थाने. आणि आपण म्हणणार मॅग्नेटिक पर्सनॅलिटी. ऍक्च्युली मॅग्नेटिझम हॅज नथिंग टू डू विथ आवर फिजिकल बॉडी. बट व्हाईल डिस्क्रायबिंग विवेकानंद दे हॅव यूज्ड ऑल these scientific terms having magnetic personality. After reading Vivekananda, I give it you electric shock. He is a person who is beyond space, beyond time, beyond causation. ही सगळी विवेकानंदाची तत्व आहेत त्यांनी मांडलेली ज्ञानयोगामध्ये. त्याने असं म्हटलं की जसं आपण सूक्ष्म प्रकारावर जातो अणूच्या, तसं स्पेस आणि टाईम हे मेट होतात. Space ceases to be a space and time ceases to be, because the mind which is the observer ceases to be a mind, it becomes observed. जणू काय टेलिस्कोप जो आहे संशोधनाचा मायक्रोस्कोप आहे त्याचा आय पीस जो आहे तो 180 मध्ये वळवला जातो. and आय पीस becomes the object piece. As we go deeper into the layers of subatomic level. As of today, no scientist can claim that he or she knows how many subatomic particles actually exist. त्याच्याही पुढे विवेकानंदांनी म्हणून सांगितलं होतं की ह्युमन इंटेलेक्ट कुठपर्यंत जाऊ शकतं. ते म्हणाले व्हॉट इज मॅटर? मॅटर इज दॅट विच इज ऍक्टेड अपॉन बाय एनर्जी. And energy is what? Energy is that which is acting upon the matter. So the first concept is depending on the second, and second concept depending on the first. याला म्हणतात argument is a circle. याच्या पुढे मानवी बुद्धी जाऊ शकत नाही. आणि इथे देश, काळ आणि निमित्त आपल्या वेदांतामध्ये जे म्हणत आहे स्पेस, टाइम आणि कॉझेशन
लक्षात घ्या मित्रांनो, स्पेस शिवाय आपण विचार करू शकत नाही. तुम्ही मी आपण हे सगळं आहे स्पेस आहे म्हणून आपण बघू शकतो एकमेकांना. यू डिड्यूस द स्पेस, डिडक्ट द स्पेस, व्हॉट रिमेन्स नथिंग. अँड सो ऑल्सो टाइम. टाइम इज नॉट an absolute entity. Time is a relative concept. It is only in the mind. As soon as the mind starts functioning, time comes into existence and not before that. आणि म्हणून कुठलंही वैज्ञानिक तंत्रज्ञान उपकरण आपल्याला शोधायचे असतील तर आपल्याला ही देश काळ आणि निमित्ताची निमित्त म्हणजे कॉझेशन. कॉझेशन म्हणजे कॉज अँड इफेक्ट, ज्याच्यावरती संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान आधारलेलं आहे. एखादी घटना घडते त्याचं कारण काय आपण शोधू शकतो. फळ पडलं, मानवीय विचार करायला लागलं का, तर त्याने अजून केलं असं की फळ पडलं याला काहीतरी कारण असलं पाहिजे. प्रत्येक घटनेच्या मागे का काहीतरी कारण असलं पाहिजे. विवेकानंद म्हणतात हे परत अझम्पशन आहे. लक्षात येतं तुमच्या एका दिवसात येणार नाही, त्याच्यावर आपल्याला रिफाइनमेंट ऑफ ब्रेन करायला लागेल. इन ऍब्सोल्यूट युनिवर्स देयर इज नो राइट, नो रिझन. इन ऍब्सोल्यूट युनिवर्स देयर इज नो राइट अँड रिझन. का हा प्रश्न तिथे येत नाही, परंतु आपल्याला असमाधान वाटतं. मी थोडा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. आपल्याला ज्ञान कसं होतं, म्हणजे विज्ञान आपण म्हणतो ते एक बदक माझ्याजवळ आला पक्षी. तो बदक आहे मला कसं कळलं की माझ्या मेंदूमध्ये आधीच काही पप्पे निर्माण करून ठेवलेले आहेत. या असं पांढरा काहीतरी पक्षी आहे, रंग पांढरा आहे, त्याची चोच अशी आहे, त्याचं वर्णन असं आहे. आणि मग त्याला असं काय नाव दिलं, ब हे शब्द झाले होते. म्हणजे एक रूप मी बघितलं आणि त्या रूप ज्या वेळेला वारंवार मला दिसायला लागतं त्यावेळेला मी माझ्या मेंदूमध्ये त्याचा एक कप्पा करून ठेवतो. आजच्या वेळेला कॉम्प्युटर फाईल, आणि त्या फाईलला मी नाव देतो ब. आता ह्या फाईलला नाव दिल्यामुळे मला लगेच समाधान वाटायला लागतं. हो याला बदल नाही, मला माहिती आहे हे बदल आहे. आता प्रत्यक्षाला हे ज्ञान झालं नाही बदलाचं, त्याचं बदल किती आहे, राहतो कुठे काय, तर तुम्ही जर म्हटलं मला माहिती आहे बदल. तर मानवी ज्ञानाची मर्यादा इथपर्यंतच आहे. नाम आणि रूप, नेम अँड फॉर्म, दे आर इनडिस्ट्रक्टिबली युनायटेड विथ इच अदर.